या समाजाचा विचार पहिल्यांदा करणं सोडून द्या. आणि असं मी का म्हणतोय, कारण एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात जर चांगली झाली तर तेव्हा त्याचा साथीदार, त्याचे भागीदार हे समाज असतात. पण एखादी गोष्ट आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, आपण खूप स्ट्रगल करतोय, तेव्हा हाच समाज आपल्याला नावं ठेवत असतो. आणि जे जवळचे लोक आहेत, म्हणजे आपण 1000-1500 लोकांच्या सानिध्यात असतो, तेवढ्याच लोकांना आपण ओळखत असतो आणि तीच लोक आपल्याला नावं ठेवत असतात. म्हणजे एखाद्याने जर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, एखाद्या चांगल्या रील्स देखील बनवायला सुरुवात केल्या, तर हाच समाज पहिल्यांदा त्याला नावं ठेवतो. आणि जेव्हा भविष्यात तो फेमस होईल न होईल तो त्याच्या नशिबाचा भाग आहे, त्याच्या कष्टाचा भाग आहे. पण बायचान्स फेमस जर झालाच तर हाच समाज सगळ्या समाजाला ओरडून सांगतोय की हा माझ्या ओळखीचा आहे किंवा याला मी ओळखतोय म्हणून. म्हणजे हा समाज आहे, हा आपल्या फक्त सुखात असतोय, दुःखात आपल्या स्ट्रगलमध्ये नसतोच. म्हणून ह्या समाजाचा विचार करणं पहिल्यांदा सोडून द्या. कारण तुम्हाला माहिती आहे, एखादी अंत्ययात्रा जर चालली असेल आणि एखादी मिरवणूक जर चालली असेल तर या समाजातील लोक त्या रॅलीमध्ये कुठे उभे असतात? तर अंत्ययात्रेमध्ये आपल्या पाठीमागं आणि आपल्या मिरवणुकीमध्ये, आपल्या वरातीमध्ये आपल्या पुढं. म्हणजे हा समाज सुखात पुढं आणि दुःखात आपल्या पाठीमागं असतो.